बार्शीच्या भारानाटीच्या भारापताच्या आणि गणपती गजानन महाराजा शिगम्याच्या मुहूर्तावर ज्या सागरातून रडो बोट सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग कोकणात जाता महाराजा सागरेश्वरा हरिहरेश्वरा मार्लेश्वरा कुंडकेश्वरा रामेश्वरा लिंगेश्वरा. नमस्कार मंडळींनो, आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा. माझ्या मागे तुम्ही बोट बघत असतालास त्याच फेरी बोटने आज आपल्याला प्रवास करूचो असा मुंबई ते विजयदुर्ग. तर M2M बोट सर्व्हिस ही आजपासून स्टार्ट होता, आज 1 मार्च, आणि या बोटीचा प्रवास आज आपण पहिल्या फेरीत करतलो. तर खूप मजा येतली. आतमध्ये काय काय असा, आतमध्ये बोट कशी असा, त्याची तिकीट किती असा, हे सगळे गोष्टी तुमका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजतल्या. ही बोट मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांच्या प्रयत्नातनं चालू झालेली असा. तर कोकणवासियांसाठी खुशखबर असा आणि नक्की तुम्ही पण या बोटीन प्रवास करा. बोट कधी मुंबईतनं विजयदुर्गात जातली आणि विजयदुर्गातनं परत मुंबईत येतली, ह्या सगळ्या गोष्टी तुमका व्हिडिओच्या माध्यमातून समजतल्या. तर व्हिडिओ बघत राहा, अजिबात स्किप करू नको. चला. तर मंडळींनो, बोर्डिंग चेकिंग बिकिंग काय तर झाला सगळा आणि त्याच्यानंतर आता आतमध्ये आम्ही निघालो. हे बघा समोर आपली M2M बोट प्रिन्सेस उभी असा. आता आपण आतमध्ये एंट्री करतलो. बघू, मस्त वाटता जरा. एक साइडला या. हो हो.
तर मंडळी आपण आता आतमध्ये एंट्री केलेली असा आणि आतमधनं कशी आहे बघा. काय करायचं आमदार नारायण राणे साहेबांचा विजय असो. नितेश राणे साहेबांचा आपल्या लोकांना विनंती आहे. आता हे सर आपली पहिली रोड सेवा सन्माननीय आपल्या सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आमदार आणि मंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब आणि त्यांचे पिताश्री आमचे दादा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय आमचे देवाभाऊ साहेब यांच्या सगळ्या चमत्काराने ही पहिली रोरो बोट सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग पर्यंत जातात. त्याच्यावर आज अभियान देवा पान पगडी ठेवून पाण्याची इकडे ठेवले आणि बालवणीत घराणा घालतो. सगळ्यांनी होय महाराजा हात जोडून म्हटला पाहिजे. एकदम जैसा सिंधुदुर्गात गिरी रामेश्वराकडे आवाज चालले. बारा देवा महाराजा भारापताच्या बारा गावाच्या बारा विशीच्या बारा नाटीच्या बारा पताच्या आणि गणपती गजानना महाराजा शिगम्याच्या मुहूर्तावर ज्या सागरातून रोरो बोट सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग कोकणात जाता महाराजा. सागरेश्वरा हरिहरेश्वरा मार्लेश्वरा कुंडकेश्वरा रामेश्वरा लिंगेश्वरा रवळनाथा आणि वेतोबा महाराजा. या कोकणाची निर्मिती करणारे आदिमाया आदिशक्ती आणि महाराजा सखुबाई सातेरी माऊली काळकाई आंगरेवाडीची भराडी मुंबादेवी महालक्ष्मी जोगेश्वरी दरीबरी राहुल महाराजा सटम महाराजा भालचंद्र महाराजा आणि सेंबेस्वामी महाराजा. आज तुमची सगळ्यांची आठवण करून तुमका सगळ्यांका श्रीफळ पानाचे इडे चुकलेल्या मागल्यांका पानाची 5 पाना ठेवलेली असतात रे महाराजा. सगळ्या देवांनी राजीव होऊन सगळ्या देवांचा गणित याद करा रे महाराजा. मुंबईतून कोकणात बोट सेवा सुरू होती ह्या आमचे सन्माननीय आमदार आणि मंत्री नितेशजी राणे साहेबांचा स्वप्न होता रे महाराजा. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ साहेबांनी चमत्कारी केल्याने आणि नितेशजी राणे साहेबांचा स्वप्न पूर्ण झाला रे महाराजा. आंब्याची साल वडाची साल पिपळागाडी पिपळाची साल फणसा ग्राम रे महाराजा. कोणीतरी माय झयान काहीतरी करणी कर्तूत ठेवली असतात जय जाप केलो असतात मूठ मारली असतात पंचाग्री विद्या केली असतात आणि त्या बोटीच्या समोर येत असतात तर थैच्या थै त्याचो बुडवून नायनाट करून टाका रे महाराजा. आणि जे प्रवासी पर्यटक मुंबईवरून कोकणात जातले कोकणातून मुंबई जातले त्यांची सगळ्यांची रखवाली तुम्ही घेऊन होई रे महाराजा. नितेशजी राणे साहेबांची कोकणाची विकासाची आणखी स्वप्न असतली ती सुद्धा तुम्ही पूर्ण करा रे महाराजा. जे मोठे दादा नारायणरावजी दादासाहेब त्यांची आज तब्येत बरी नाही त्यांची सुद्धा तब्येत ठणठणीत करा रे महाराजा. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी प्रसादी भजन मंडळा या प्रवासादरम्यान भजन करूची संधी दिलेली आमच्या नितेश साहेबांनी त्या भजन सुद्धा दणक्यात होऊ दे रे महाराजा. आणि आमचो सगळ्यांचो प्रवास सुखकर आणि आनंदी होऊ दे रे महाराजा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की जय भवानी जय भवानी जय महाराष्ट्र जय कोकण हम तुम्हारे साथ तर आता बसून नाही सगळ्यांना फोटो बाहेर तुम्ही फोडला असता ठेव 5 जागात 5 तास. मुंबईला जलवाहतुकीच्या निमित्ताने जोडण्यात यावं त्या दृष्टिकोनातून पहिले बोट आज आपण विजयदुर्ग देवगड सिंधुदुर्गाकडे आपण सोडतो आहे.
आपण प्रतिसाद पाहतच आहात. मोठ्या प्रमाणामध्ये कोकणातल्या जनतेने प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या बोटीच्या माध्यमातून कोकण आणि मुंबईला जोडण्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार आणि पर्यटनाला चालना निश्चित पद्धतीने भेटेल असा माझा ठाम विश्वास आहे. साहेब 45 वर्षाने 81 मध्ये ही बोट 84 मध्ये आज 42-44 वर्ष होत आहेत आणि अनेक लोकांनी अनुभव कथन केलेत. कशा भावना निर्माण होत आहेत मनामध्ये? निश्चित पद्धतीने समाधान वाटतो की आज मी मंत्री बंदरे आणि मत्स्य विकास मंत्री असताना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असताना ज्या कोकणाच्या विकासाचे स्वप्न आमचे आदरणीय राणे साहेबांनी पाहिले आणि आमच्या सिंधुदुर्गाला आणि कोकणाला जगाच्या नकाशावर ज्यांनी आणून ठेवलं, त्यात राणे साहेबांच्या स्वप्न पूर्ण करण्याची संधी आज मंत्री म्हणून मला मिळालेली आहे. मी तर म्हणेन ही तर सुरुवात आहे. अजून खूप काही गोष्टी पाहायच्या आहेत आणि अनुभवायच्या आहेत आणि आज इथं फक्त विजयदुर्गपर्यंत आज सुरुवात केलेली आहे. अजून रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ला, मालवण, महाड अशा असंख्य स्पॉटपर्यंत ही बोट आम्ही रोरो सर्व्हिस सुरू करणार आहोत आणि म्हणून मी कोकणाच्या जनतेला विनंती करेन की ह्या आमच्या प्रयत्नाला आपण जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. काही चुका झाल्या असतील की होतीलच, कारण का शेवटी आमचा हा प्रयत्न आहे. आम्ही बोलत नाही की आम्ही 100% सगळ्या गोष्टी चांगल्याच करू, पण काही चुका झाल्या असतील तर ते आम्हाला मार्गदर्शन करावं, आम्हाला सांगावं. आम्ही चुका सुधारवण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण शेवटी ही आपली हक्काची आजपासून बोट सेवा किंवा जलवाहतूक आम्ही सुरू करतो आहे आणि म्हणून आपण आम्हाला प्रतिसाद द्यावा, आमच्यावर विश्वास ठेवावं. हे चालू करण्यासाठी माझ्या बंदरे खात्याचे जेवढे काय माझे अधिकारी आहेत, सहकारी आहेत, आमचे CEO असेल आणि अन्य आमचे सगळे सहकारी, त्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. दिवस रात्र मेहनत केली. याचे जे M2M फेरीचे जे मालक आहेत त्यांनाही मी मनापासून आभार मानेन की त्यांनी एक अतिशय उत्तम सोय आमच्या कोकणाच्या लोकांसाठी सुरुवात केलेली आहे. मला वाटतं एक चांगली सुरुवात आहे. आज 8 वाजल्यापासून ही बोट सुटणार होती, म्हणून आता आपण अगर सगळ्यांनी परवानगी दिली तर आपण कोकणाकडे ही बोटीला रवाना. धन्यवाद. एक विशेष करून चला टाटा. चला आता आपापल्या जागेवर चला. तर मंडळी मस्त सडसडीत गाराणा घालून नितेश साहेब आता दुसरीकडे कामानिमित्त काहीतरी गेलेत वाटतं. आज ते आपल्यासोबत प्रवासात नाहीत. आता आपण असं पार्किंगमध्ये, तर तुमका पार्किंग दाखवते केवढी मोठी असा ती. ही बघा, ही सगळी पार्किंग असा. इकडे 2 व्हीलर लावू शकतास. तुमची कोणती गाडी असा ती इकडे तुम्ही आणून तिकीट काढून लावू शकतास. म्हणजे इकडनं तुम्ही गावात घेऊन जाऊ शकतास. बोल. ओके. स्कोडाचा कायलॅक 2 आहे, याच्यावर अजून 2 आहेत. ओके. ते बिझनेस क्लास वगैरे ते वर आहे. आपण नंतर बघू, आधी हे बघून घेऊ. कायलॅक झोन आणि ह्या झोन मध्ये आम्ही असो. सीट असे हे आहेत ना, म्हणजे कम्फर्टेबल आहेत. अच्छा, ते जॅकेट असतात. काढ ना बक्कल आहे ते, काढ ना. काय आहे का? चल आपण बघू. इकडे काय आहे? इकडे वॉशरूम. ओके, इकडे वॉशरूम असा आणि लाईफ जॅकेट असत. तर मंडळीनं तुमका जर भूक लागली तर इकडे हे बघा, याच्यातला तुमका काय हवं आता मागवू शकतास, घेऊ शकतास. याची पण व्यवस्था इकडे केलेली असता. म्हणजे
आता माका पहिल्यांदा माहिती आहे म्हणून मी तुमका सांगतोय. समोसा वगैरे काय हवा नाश्त्यासाठी, चहा कॉफी या इकडे भेटान जातात. तर मंडळी आता आपण बिझनेस क्लासमध्ये येलो. बिझनेस क्लास बघू आपण. टॉपला मजा येत आली इकडे. जरा वरना जरा जाम मजा येतात. कसं आहे आतमध्ये का बघितलं का? तो कोड आहे ना, तो 12 सीटिंग, तो सगळ्यात प्रीमियम. दाखव ना तिकडे बघूया ना. जाऊन ये ना. तिकडचं बघून या, तिकडचं बघूया. सगळ्यात प्रीमियम बघून या, सगळ्यात प्रीमियम बघून या. प्रीमियम ओके. याने तर मजा येते रे अजून. तर मंडळी हे असं 3,000 वाले इकॉनॉमी सीट. तर मंडळींनो आपला इकडे भजन चालू झालेला असा आणि भजन ऐका इकडे गर्दी झालेली आहे. आपण पण हे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. हे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. दया आठविता महापुण्य राशी. दया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी.
तर मंडळी आता आपला प्रवास संपत दिलेलो असा आणि इकडची थोडीशी माहिती लकीदादाकडनं आपण घेऊया, कारण लकीदादा वरतीपर्यंत गेलेलो, सगळीकडे फिरा नेलो, तर जास्त माहिती लकीदादाकडनं भेटली आपल्याला, तर आपण व्हिडिओमध्ये ती पण घेऊचा प्रयत्न करूया. नक्कीच ही जी बोट सेवा आज 1 मार्चपासून चालू झालेली आहे, पुढे ती बुधवार आणि शनिवार ही मुंबई टू विजयदुर्ग असणार आणि एक मिनिट आय थिंक गुरुवार आणि संडे ही विजयदुर्ग टू मुंबई ट्रॅव्हल करणार. याच्यामध्ये टोटल 4 क्लास आहेत, ज्याच्यामध्ये इकॉनॉमी, देन प्रीमियम इकॉनॉमी, देन बिझनेस आणि फर्स्ट क्लास असे 4 क्लास आहेत, ज्याचे तिकीट रेट आहे 3,000, 5,000, 7,000 आणि 9,000. बेसिकली तुम्ही जेव्हा याच्यामध्ये ट्रॅव्हल करता त्यावेळेला कुठेही तुम्हाला आउटसाईड फूड अलाव करत नाही, पेट अलाव करत नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही पाळीव प्राणी आणू शकत नाही, बाहेरचं जेवण आपण तुम्ही घेऊन येऊ शकत नाही. इथे जे जेवण आहे ते तुम्ही घेऊ शकता. या रेटमध्ये कुठेही फूड इन्क्लूड नाही आहे, याची देखील तुम्ही काळजी घ्या. आणि प्लस तुम्ही तुमच्याबरोबर तुमचे जे व्हेकल्स आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा बायसिकल, हे घेऊन देखील ट्रॅव्हल करू शकता. म्हणजे एकदा काय तुम्ही जेटीवरनं उतरलात की मग पुढे कोकण तुम्ही तुमच्या व्हेकलने फिरू शकता. तर अशी ही संपूर्ण बोटीची माहिती आहे. बाकी जी काय आहे ती मंदारने तू दिलीच असशील. कारचे थोडेसे रेट सांगू शकतो? कार साधारण वॅगनार आणि ज्या त्या कॅटेगरीमधल्या हॅचबॅक गाड्या आहेत त्या 4,000च्या रेंजमध्ये, आणि आपण जी गाडी आणलेली SUV टाईपमधली आपल्याकडे XL6 किंवा अर्टिगा आणि त्या क्लासमधल्या ज्या गाड्या आहेत त्या साधारण 6,000च्या रेंजमध्ये आहेत, आणि त्याच्या ज्या वरच्या आहेत त्या 7,000 पर्यंतच्या रेंजमधल्या गाड्या, तेवढं त्यांचं भाडं आहे. सायकल मला वाटतं 600. सायकल 600, बाईक 1,000 रुपये. ओके, असे रेट आहेत. ओके. पण बाकी प्रवासात कसं? खूप मजा आली. मी बोटीने भरपूर प्रवास केलेला आहे, पण कमर्शियल बोटीने, म्हणजे फिशिंगच्या बोटीने असतील किंवा तेवढं या बोटीला रोलिंग नाही आहे, त्यामुळे सी सिकनेसचा जो प्रॉब्लेम होतो म्हणजे उलटी होण्याचा, तसं काही तुम्हाला संभवणार नाही. आणि तसं ही बोट जेव्हा रनिंगमध्ये असते तेव्हा सी सिकनेसचा त्रास कधीच होत नाही. बोट जेव्हा रोल होते त्यावेळेला सी सिकनेसचा त्रास होतो, आणि ही बोट चांगली रनिंगमध्ये असल्यामुळे तुम्हाला हे त्रास अनुभवायला नाही मिळणार. ओके. हो बघा मला माईक दे, माईक दे. याला विकनेस आहे. याला सी सिकनेस नाही, याला विकनेस आहे, विकनेस. विराज, विराज, लाईफ जॅकेट दाखव ना जरा. लाईफ जॅकेट, अरे लाईफ जॅकेट काय असं तर दाखव. अरे दाखव ना, काढून जरा माझ्या ब्लॉग मध्ये. Life jacket. In emergency, you have to remove this. त्याच्या लाईफ जॅकेट घालायचं आणि पैसून बाहेर पडायचं. इमर्जन्सी प्रत्येक सीटच्या येऊन दे. मागे बघ. लागा बघते. सगळे जेट्टी बघू कसे आहे बघा, खुळावलेत बघा. याला येऊन दे. एरिया दिले, सगळे एरिया दिले. गाडी क्रमांक 17 तर मंडळी आता आपण पोचलो विजयदुर्ग जेट्टीवरती, आणि इकडे भरपूर गर्दी. हा फटाके बिटाके लावतात तडतडावून. कार्यकर्ते भरपूर इडले मॉब गर्दी, मॉब. चिक्कार.
आणि आमच्या स्वागतासाठी म्हणजे बोटीच्या स्वागतासाठी किती पब्लिक इला बघा. चला चला पुढे चला. चला चला पुढे. चला सर बाय, भेटू चलो बाय. भारतात दिलो भारतात. आपल्या स्वागतासाठी काय आमच्या स्वागतासाठी किती द्या, आम्हाला पाण्याची गरज आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. गुलाब पुष्प देऊन आपलं स्वागत झालेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. अरे टाटा 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 टाटा. बोट 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 बोट. वेलकम टू विजय ग्रुप सर. खूप चला, पोचलो. या सगळ्या गोष्टी खूप भारी वाटलं. स्वागत आमचं जोरदार झालेलं आहे. आणि इथे यांना भेट 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 भेट. चला आमचे सगळे विकास दादा धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो. चला चला टाटा टाटा आयो टाटा. भेटू. चला हो सर. काय म्हणता काय रे व्यवस्थित ना. तू यायचा ना तिकडे. चला मंडळींनो, आता M2M ला टाटा बाय बाय करत आता आम्ही चाललो घरात. भेटू पुन्हा कधीतरी. मंडळींनो, आम्ही आता देवगडात पोचलो. थोडंसं नाश्ता केल्याने बाकीच्यांनी आणि आता प्रत्येकजण आपापल्या घरात जाऊन निघतले. तर मंडळींनो, खूप मजा येईल रोरो बोटीत. तुम्ही सुद्धा जर तुमका चान्स भेटत असत किंवा तुम्ही एकदा त्या रोरो बोटचं नक्की अनुभव घेवा. खूप भारी असा मजा येतली. आणि ही व्हिडिओ इकडे संपवत आहे कारण व्हिडिओ खूप मोठी होतली. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय.